रेडिओवर टीव्हीवर आपण सिकल सेल या आजाराबद्दल जाहिराती ऐकतो, पण सिकल सेल म्हणजे नेमकं काय? हा अनुवांशिक रक्तदोषाचा आजार आहे। तो संसर्गजन्य नाही, खाण्यापिण्यामुळे होत नाही आणि कोणत्याही जंतूमुळे होत नाही। निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशी गोल असतात, पण सिकल सेल रुग्णाच्या रक्तपेशी विड्यासारख्या वाकड्या होतात। या पेशीमुळे रक्त लवकर फुटतं आणि शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते। मग सिकल सेलची लक्षणे कोणती आहे? जर सतत थकवा जाणवत असेल, सांधेदुखी, अंगदुखी, डोळे पिवळे पडणे, वारंवार ताप, जुलाब, थंडी, आजार किंवा जास्त श्रमानंतर तीव्र वेदना होणे, यालाच क्रायसिस म्हणतात। वेळेवर उपचार मिळाले नाही तर हा क्रायसिस जीवघेणाही ठरू शकतो। आजार कुणाला होण्याची शक्यता जास्त आहे? आई वडील दोघांमध्ये सिकल सेलचे गुणधर्म असेल तर मुलामध्ये हा आजार होऊ शकतो। म्हणून हा आजार पिढ्यानपिढ्या चालत येतो आहे। यावर उपचार काय आहे? तर हा आजार पूर्णपणे बरा करणारे औषध अजूनही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही, पण डॉक्टरांचा नियमित सल्ला, योग्य औषध उपचार, हायड्रॉक्सी युरिया सारखी औषधे, त्यासोबत पोषण आहार, पुरेसं पाणी आणि संसर्गापासून संरक्षण यामुळे आजार नियंत्रण ठेवता येतो। त्यासोबतच योगा, प्राणायाम आणि तणावमुक्त जीवन रुग्णाला खूप मदत करू शकतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिबंध। लग्नाआधी सिकल सेलची तपासणी केल्यास पुढील पिढ्यांना हा आजार होण्यापासून वाचवता येऊ शकतो। आणि सिकल सेल सप्ताहानिमित्त आपण एकच संदेश देऊया: तपासणी करा, ही माहिती पसरवा आणि सिकल सेल विरुद्ध लढा।